नमस्कार मित्रांनो, सरळ स्कूल पोर्टलची अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, आपल्याला आज 26 जानेवारी 2026 ला म्हणजे प्रजासत्ताक दिनी शाळेमध्ये कवायत संचालन घ्यायचं होतं आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ सरळच्या स्कूल पोर्टलवर अपलोड करायचे होते. त्याची टॅब तिथे उपलब्ध झालेली होती. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघितलेली होती. तर मित्रांनो, आज तिथे जेव्हा आपण प्रत्यक्ष कवायत संचालनाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायला गेलो तेव्हा तिथे बऱ्याच जणांना तिथे काही समस्या येत्या, बरेचसे एरर येतात वेगवेगळे. तर ते का बरं येत असेल आणि याचं कारण काय असेल आणि याचा उपाय काय असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सरळ स्कूल पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. कवायत संचालनाचे फोटो व्हिडिओ पोर्टलवर अपलोड करताना समस्या येत आहेत. तर कोणत्या समस्या आहे, काय आहे आणि याचं कारण काय असणार आहे? मित्रांनो, कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आहे. संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, या संदर्भात आपण काल आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यामध्ये याची संपूर्ण माहिती आपण दिलेली होती. सरळ स्कूल पोर्टलची ब्रेकिंग होती. 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कवायत संचालनाचे फोटो व्हिडिओ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत टॅब ॲक्टिव्ह झालेली आहे, अशा पद्धतीचं थंबनेल त्या व्हिडिओचं होतं. तर तो व्हिडिओ मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेला असेल आणि त्यावर काही कॉमेंट्स आलेले आहे. बघा, विद्यार्थी संख्या जास्त दाखवत आहे, काय करावे? लिंक पेस्ट होत नाही आहे, PDF अपलोड केली तरी अपलोड PDF फाईल असं येत आहे, सॉल्व्ह होत नाही आहे. त्यानंतर PDF सेव्ह केली तर अपलोड PDF असे येत आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर फायनलाइज झाल्यानंतर स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. अशा वेळेस काय करावे? वेबसाईटवर कॅप्चा डज नॉट मॅच असे दाखवत आहे. PDF अपलोड केली तरी प्लीज अपलोड PDF असा मेसेज येत आहे. लिंक पेस्ट होत नाही आहे. तर मित्रांनो, अनेक समस्या अनेक आपल्या बांधवांना त्या पोर्टलवर येत आहे. आज 26 जानेवारीचा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये झालेला आहे. कवायत संचालन सर्व शाळांमध्ये झालेलं आहे आणि लगेचच सर्व आपले जे बांधव होते ते आपापल्या शाळेची माहिती भरण्यासाठी त्या पोर्टलवर गेले आणि त्या पोर्टलवर बऱ्याच अशा समस्या आहेत. तर मित्रांनो, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तिथे आपली माहिती ही फायनलाइज झाली की आपल्याला सुद्धा समस्या आलेल्या आहे. तर मित्रांनो बघा, त्या पोर्टलवर मी आपल्याला घेऊन जाणार आहे. मित्रांनो बघा, या पोर्टलवर इथे आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला भरायची होती आणि त्यानंतर तिथे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे होते. फोटो मित्रांनो आपल्याला 1 MBच्या त्याची जी साईज होती ते 1 MBच्या आत ठेवायची होती आणि व्हिडिओ जो होता त्याची लिंक आपल्याला तिथे पेस्ट करायची होती. तर मित्रांनो, हे सर्व करताना तिथे मी बऱ्याच वेळा प्रयत्न करून बघितलेला आहे, परंतु तिथे काही ना काही तिथे एरर येत आहे. PDF प्लीज अपलोड PDF म्हणून येत आहे. तर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या समस्या येत आहे. तर मित्रांनो, यामध्ये टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. आपणाला ती माहिती भरण्यासाठी आदेशित करण्यात आलेलं होतं. तिथे टॅब सुद्धा उपलब्ध झालेली होती, परंतु त्या पोर्टलवर काहीतरी टेक्निकल फॉल्ट आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपलं हे काम होत नाही आहे. त्यामध्ये आपली कुठलीही चूक नसणार आहे. टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. उद्या आपण परत ट्राय करणार आहोत. उद्या ती माहिती कदाचित आपली फायनलाइज होऊ शकते. तर मित्रांनो, काही बांधवांची ती झालेली असेल कदाचित, परंतु माझी स्वतःची सुद्धा ती माहिती फायनलाइज झालेली नाही आणि बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे. बऱ्याच जणांचे फोन सुद्धा आलेले आहे की सर तिथे वेगवेगळ्या एरर येत आहे. काही जणांना तिथे परत PDF त्यांची अपलोड होत नाही आहे. काही जणांना कॅप्चा मॅच नाही होत आहे. अशा विविध समस्या त्या पोर्टलवर येत आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे, हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य म्हणजे तिथे ज्या काही समस्या आहे त्या पोर्टलच्या समस्या आहे, आपली तिथे कुठलीही चूक नसणार आहे. त्यामुळे आपण टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. आणि ते पोर्टल जे आहे मित्रांनो, ती जी टॅब आहे ते ऍक्टिव्ह राहणारच आहे. आपल्याला ती माहिती जी आहे ती उद्या सुद्धा तिथे भरता येणार आहे. कदाचित तो जर टेक्निकल प्रॉब्लेम निघाला तर उद्या आपली माहिती अगदी व्यवस्थितपणे तिथे भरली जाणार आहे. ती अपडेट सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येणार आहोत. जो फोटो असणार आहे तो फोटो PDF स्वरूपातला तिथे अपलोड करून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, फोटो मी तिथे अपलोड करून घेतलेला आहे. आता मी तिथे व्हिडिओ लिंक जे असणार आहे ती अपलोड करून घेणार आहे. तर त्यासाठी मी Google Drive मध्ये जाणार आहे. तो जो व्हिडिओ असणार आहे त्याची लिंक तिथे मी कॉपी पेस्ट करून घेणार आहे. तर बघा, इथे मी
त्या व्हिडिओची लिंक कॉपी केलेली आहे आणि तिकडे आता मी ते पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे व्हेरीफायचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आपला व्हिडिओ आपल्या समोर येणार आहे आणि तिथे आपल्याला यस करून घ्यायचा आहे. नंतर तो व्हेरीफाय होणार आहे. व्हेरीफाय होण्यासाठी मित्रांनो आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. OTP आपल्याला टाकल्यानंतर सबमिट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो जो व्हिडिओ असणार आहे तो व्हेरीफाय होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह आणि फायनलाइज करायचं आहे. तर बघा मित्रांनो इथपर्यंत सर्व स्टेप बरोबर होत आहे, परंतु आपल्याला OTP टाकून तो जो व्हिडिओ असणार आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर मी तो व्हेरीफाय करून घेतलेला आहे. व्हेरीफाय केल्यानंतर बघा इथे व्हिडिओ व्हेरीफाईड म्हणून तिथे हिरव्या रंगामध्ये लिहून येणार आहे. तर इथपर्यंत सर्व स्टेप मित्रांनो बरोबर होत आहे. आता आपण इथे PDF फोटो जो आहे तो सुद्धा तिथे अपलोड करून घेतलेला आहे. आता सेव्ह करताना मित्रांनो बघा सेव्ह केल्याबरोबर प्लीज अपलोड PDF अशीच एरर तिथे येत आहे. तर दिवसभरामध्ये मित्रांनो मला ही एरर येत आहे. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या एरर येत असतील तिथे. तर सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो या पोर्टलवर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे कदाचित बऱ्याच बांधवांना ही जी एरर आहे किंवा ही जी समस्या आहे ही येत आहे. काही जणांचं मित्रांनो इथे सेव्ह आणि फायनलाइज सुद्धा झालेलं आहे, परंतु बऱ्याच जणांना इथे समस्या येत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो इथे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. टेक्निकल फॉल्ट असणार आहे त्यामुळे आपलं ते काम होत नाही आहे, कारण आपण जाणून बुजून काही करत नाही असं नाही आहे ते. त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. हे काम जर आज नाही झालं तर उद्या होणारच आहे. उद्या कदाचित तो टेक्निकल फॉल्ट निघणार आहे आणि आपलं हे जे अपलोडचं काम आहे हे अगदी व्यवस्थितपणे होणार आहे. तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आले होते की सर नेमकं काय झालेलं आहे, काय करायचं आहे. तर मित्रांनो तिथे आपल्याला स्वतःहून काही तिथे करता येणार नाही आहे. आपण ट्राय करू शकता. मी जवळपास 4 ते 5 वेळा ट्राय केलेला आहे, परंतु मला सतत तीच जे एरर आहे तीच येत आहे. उद्या कदाचित ही एरर निघणार आहे आणि आपलं जे काम आहे ते होणार आहे. तर अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.